हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते सुवर्णास कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज माझी इव्हिनिंग शिफ्ट आहे। इव्हिनिंग शिफ्ट संपवून मी चालली आहे घरी। आता मी रस्त्यानेच आहे म्हणून इथूनच शूट करायला चालू झालेला आहे। हा आहे वाशीचा डेपो। तर एवढा छान दिसतो रात्रीचा, खूप छान बांधकाम केलेलं आहे आणि इथून असं बस वगैरे जातात। त्यानंतर मला सुद्धा बस मिळाली, 10 मिनिटांनी मला बस मिळाली आणि माझा प्रवास असा झालेला आहे। आणि मी आले शिवानी आणि पूजाच्या घरी। नवीन नवरीने काय बनवलं? खिचडी बनवली, खिचडी। तर बघ खाऊन जेवायला जबरदस्ती केली माझ्यावरती। काय नाही जबरदस्ती, आता घरी जाऊन काय खाणार? माझ्यावर असायची ना, आता आज तुमच्यावर। शिवानी रॉंग आहे ना? राईट आहे, राईट आहे। माझ्याकडून कोणीच नाही गेले ना, मग मला जेवायला बसवायचे। छान झालं पण आता खाऊ खाऊ नाही आणलंय ग। सेकंड कर पागे माझं। आले मी घरी, वाजलेले आहेत 10। का नाही माझी वाट बघत होती का? का बरं वाट बघत होती? पागे माझी, थँक्यू। हो डान्स पण करते। कोणीतरी ना खूप खुश झालंय मम्मा घरी आली म्हणून, हो ना? अगं बाई आद्या, अगं मी पडणार ना, तू नंतर बोलणार नाही ना मम्मी तुम्हाला सोडून जात होतीस जॉबला, असं बोलणार नाही ग? असं नाही बोलणार ना तू? हे नाटक करते आता, जाऊ दे। असं करते मी नाटक। चला आता चेंज करून भेटते तुम्हाला। बाय बाय। स्टे ट्यून, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आणि फ्रेंड्स आता मी फ्रेश झालेले आहे आणि आमचा आर्यन इथं झोपला आहे, कारण त्याला ना लवकर झोपायची सवय आहे। बिचारा माझं लेकरू वाट बघून बघून झोपून जातं, पण तो जेवला आहे। कारण ना मी जेवण दुपारीच बनवून जाते, ह्याच कारणामुळे की लहान लेकरं असतात आणि मग त्यांना भूक लागते। आणि हल्ली काय होतं, बाहेरचं काही देण्यापेक्षा ना आपण घरी बनवून गेलेलं मला तरी बरं वाटतं की ते ॲटलिस्ट खाऊ शकतात। आज तरी मी 10 वाजता घरी आले, पण याच्यापेक्षाही मला खूप लेट होतं। कधीतरी मला ना 10 वाजून जातात तिथेच। त्यामुळे बनवून ठेवलं की कसं मुलांना ते खाता येतं, तो खाऊ शकतो। आणि मुलगी जी आहे ती तिचा मी डबा वेगळा देते तिच्यासोबत। तर असं असतं रुटीन। सो स्टे ट्यून। मग जेवायच्या आधी ना एक व्हिडिओ बनवला, एक रील बनवली जी मी इन्स्टावरती पोस्ट केलेली आहे, यूट्यूबवरती सुद्धा मी पोस्ट करेल। तर कारण काय होतं, व्हिडिओमध्ये सॉन्ग दाखवलं ना तर कॉपीराईट क्लेम येतो, म्हणून इथे सॉन्ग नाही टाकू शकत। तर या जेवायला कारण काय झालं, मला भूक नव्हती एवढी आणि आद्या बोलली की मला जेवायचं आहे। कारण मी पूजाकडून आली तेव्हा तिच्या घरी ना भात खाल्ला होता आणि तिथेच माझं जेवण झालं होतं, तरी पण हिने मला बसवलं जेवायला। म्हणून आम्ही एक चपाती घेतली ताटामध्ये आणि तिच्यासोबत मी जेवत होती, कारण तिला जेवायचं होतं त्यामुळे। त्यानंतर मग झाडू वगैरे रोजचंच रुटीन आहे। घरामध्ये लहान मुलं वगैरे असेल आणि आपला पण पसारा होतोच, तसं तर रोजचा वेळच मिळत नाही, पण होईल तितकं क्लीन करण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर मग झाडू वगैरे सगळं क्लीन केलं। आद्याची खेळणी पण इथे तिथे पडलेली असते आणि खूप मध्ये मध्ये करत असते ती पण। मग त्याच्यानंतर ना लादी वगैरे क्लीन करून घेतो आम्ही, कारण सगळं जेवण वगैरे इथे झोपायचं वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच रूममध्ये, त्यामुळे रूम वगैरे सगळं क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग कॉक्रोच वगैरे होतात रूममध्ये। तर आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर मग क्लीन जर केलं नाही तर कॉक्रोच पण होतात, स्मेल पण येतो, कारण बंद असतं आणि बाहेर पण पाऊस। त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा क्लीन करून घेऊया छान स्वच्छ। किचनमध्ये सुद्धा छान क्लीन करून घेतलं
कारण सकाळी उठल्यावर तसं तर मी सकाळी पण क्लीन करतेच, पण म्हटलं आत्ता पण क्लीन करूया. तर आता झोपत नव्हती तर तिला इथे झोपवायचा प्रयत्न चाललेला आहे आणि झोपवताना तिला सॉन्ग लागतात म्हणजे लागते. तण्यात निजला काळजाचा तुकडा, खुदू खुदू हसतो चंद्रावानी मुखडा, बाळा स्वप्नात तुला असं दोन्ही डोळ्यांनी पाहिलं, माझं शोनूल शोनूल माझं छकुल छकुल. दुडू दुडू धावतो शोभा आली अंगणा, दुडू दुडू धावतो शोभा आली अंगणा. आता ना 11:30 होत आले जवळजवळ आणि आध्याला मी कसं झोपू घातलेलं आहे. मग त्यानंतर मला ना किचन ओटा आणि भांडी राहिली होती, ती भांडी पण सगळी आवरायची होती. तर म्हटलं चला गॅस आणि किचन ओटा क्लीन करून घेऊया. तर आद्या काय करते, माझीच वाट बघत असते, मला सारखी विचारत असते चल ना, झालं का तुझं, झोप ना आता. कारण दिवसभर मी तिच्यासोबत नसते, त्यात तिचाही काही चुकी नाही आहे, त्याच्यामुळे तिलाही असंच वाटतं. आणि ती किती केलं तरी लहानच आहे अजून. आपल्यालासुद्धा आपण इतकं मोठं झालं ना तरी आई घरात नसेल ना तर आपल्याला असं वाटतं की आई कुठे गेली असेल. जेव्हाही आपण आता लग्न झाल्यानंतर माहेरी जातो किंवा मग तुम्ही आता असेल तर तुम्ही बोलतात ना, म्हणजे बोलत असेल ना आई कुठे गेली, शेवटी आई ही मुलांना लागतेच. तर असो, त्याचप्रमाणे भांडे सगळे असे क्लीन करून घेतले मस्तपैकी. भांडे क्लीन केले म्हणजे सकाळी आपल्यावरती दडपण राहत नाही कामाचं आणि सकाळचं काम आपल्या नव्याने सुरुवात होते. कारण दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही चांगल्या कामापासून करावी नेहमीच. तर म्हणून रात्री जे कामं आहे ते आवरून झोपलेलं बरं, म्हणजे वेळही वाचतो आणि आपलं घर आहे ते सुद्धा स्वच्छ राहायला मदत होतं. आता मी सगळं बेसिंग आणि पाईप वगैरे जे फिल्टरचं आहे ते क्लीन करून घेतलं. माझं सगळं काम आवरलं. त्यानंतर मी ब्रश हा आठवणीने करते न विसरता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किन केअर रुटीन, ते मी कधीच स्किप करत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल, शक्यतो मी खूप कमी दाखवते पण काही ना काही व्हिडिओमध्ये माझं असतंच. आता हा इव्हिनिंग रुटीनचा फुल व्लॉग आहे म्हणून याच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे की रात्री स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे. किती तुम्ही दमून भागून आलेला असाल, जसं तुम्ही जेवण करूनच झोपतात त्याचप्रमाणे स्किनलासुद्धा आपल्याला जर ताजेतवानं फ्रेश ठेवायचं असेल आणि तुम्हालासुद्धा चांगलं एंगर दिसायचं असेल तर तुम्हाला स्किनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी भरपूर पाणी तर प्यायचंच आहे. त्याचप्रमाणे रात्रीसुद्धा आपल्याला मॉइश्चरायझर आणि ओठांना लिप बाम लावूनच झोपायचं आहे. तर गाईज बरोबर 12:10 झालेले आहेत आणि आमच्या घरातले सगळे झोपलेले आहेत. आता आद्याला मी मगाशी झोपू घातले, तुम्ही तर बघितलं आहे. आणि ती ना माझ्यासोबतच झोपते, तिला ना खूप सवय आहे. नाहीतर मला बोलते गाणं बोल तर कशी तिला थोडं झोपू घातलं मी. मध्ये उठली होती परत, त्याच्यामुळे थोडंसं मला अजून लेट झालं असतं, पण झोप तिला खूप आलेली त्याच्यामुळे परत जाऊन ती झोपली आहे. तिला काहीच बोलली नव्हती. सो गाईज असं असतं माझं इव्हिनिंगचं रुटीन. म्हणजे घरी आल्यानंतर अशी कामं असते आणि हे रोजचंच आहे, याच्यामध्ये काहीही वेगळं नाही आहे किंवा काही स्क्रिप्टेड नाही आहे. तर तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग? जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वॉच केला असेल तर तुमचं मनापासून मी धन्यवाद करते. आणि कसं होतं ना गाईज, तुम्ही जर हेल्थ वर्कर असाल ना तर जिथे आपली 8 तासाची ड्युटी असते ना तर 8 तास कधीच नाही, त्यापेक्षा जास्तच काम होऊन जातं. 8 तासाचे 10-12 तास होतात आणि त्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर पुन्हा घरचं काम करायचं असतं. तर तिथून पुन्हा म्हणजे बघा ना, डबल एनर्जी आपल्याला गेन करायची असते. तर खूप कठीण असतो हा प्रवास, तरीसुद्धा नव्याने एनर्जी मिळत जाते, माहीत नाही कसं. आणि त्याचमुळे म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर माझी ही जर्नी कशी वाटते तुम्हाला ते नक्कीच सांगा. माझी ही जर्नी मी नक्कीच शेअर करत असते. रोजच्या रोज डेली ब्लॉगमध्ये माझं रुटीन जे आहे मी ते दाखवत असते शक्य झाल्यास. सो बाय, पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.